राजकारण म्हणजे केवळ सत्ता मिळवण्याचा खेळ नाही, तर तो विश्वासघात, गणित आणि योग्य वेळेचा कस असतो. एक जुनी म्हण सांगते, मित्र जवळचा असावा पण शत्रू त्यापेक्षाही अधिक जवळचा असावा. कारण शत्रू समोर दिसतो, पण मित्राचाच हात जर पाठीत खुपसला तर ते कळायला उशीरच होतो. आज अमरावतीच्या राजकारणात भाजपची अवस्था अगदी अशीच झाली आहे. कोण आपलं आहे आणि कोण परका आहे, आणि शेवटी सत्ता कुणाच्या हातात जाणार हे ओळखणं सध्या सर्वांसाठीच अवघड बनलं आहे. नमस्कार, मी स्मिता कुलकर्णी युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. अमरावती महापालिकेचे निकाल लागलेत, पण या निकालांनी स्पष्ट उत्तर दिलेलं नाही. उलट नवी प्रश्न मालिका उभी केली आहे. अमरावती महापालिकेतील एकूण 87 जागांपैकी सत्ता स्थापनेसाठी एकूण 44 जागांचा आकडा लागतो, पण हा आकडा सध्या कोणाच्याच खिशात नाही. भारतीय जनता पार्टी 25 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, पण हा मोठेपणा सत्तेपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेसा नाही. कारण मागच्या वेळी जिथे भाजपाकडे थेट बहुमत होतं, तिथे यावेळी तब्बल 20 जागांची घसरण झाली आहे. काँग्रेस आणि युवा स्वाभिमान पक्ष प्रत्येकी 15 जागांवर उभे आहेत. MIM 12, राष्ट्रवादी 11, तर उरलेले पक्ष मिळून सत्तेचा काटा इकडून तिकडे हलवण्याइतकी ताकद ठेवून आहेत. त्यामुळे आज अमरावतीत राजा कोण होणार हा प्रश्न मागे पडला आहे, आणि राजा कोण घडवणार हा प्रश्न मात्र केंद्रस्थानी आला आहे. या सत्ता संघर्षात सर्वात निर्णायक ठरलेला मुद्दा म्हणजे राणा दाम्पत्यांची भूमिका. नवनीत राणा या भाजपाच्या खासदार असल्या, भाजपाच्या प्रचाराचा चेहरा असल्या तरी स्थानिक भाजप नेत्यांच्या मनात वेगळीच खदखद आहे. त्यांचा थेट आरोप असा आहे की विरोधकांनी नाही तर आमच्याच घरातील लोकांनी आम्हाला हरवलं आहे. अनेक प्रभागांमध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार असताना रवी राणांच्या पक्षाचे उमेदवार उभे राहिले. भाजपची मतं विभागली गेली आणि सत्तेचा किल्ला ढासळला. आज भाजपमध्ये अशी भावना आहे की राणा दाम्पत्यांनी आपली ताकद वाढवण्यासाठी पक्षाचा वापर केला आणि भाजपला कमकुवत करून टाकलं. यामुळे भाजप समोर आज मोठा नैतिक आणि राजकीय प्रश्न उभा आहे. ज्यांनी आपल्याला खाली खेचलं त्यांच्याच मदतीने पुन्हा वर जायचं की त्यांना बाजूला सारून नवं गणित मांडायचं. पण भाजपची कोंडी इथेच थांबत नाही. राष्ट्रवादीचे आमदार संजय खोडके यांनी भाजपासमोर दुसरं आव्हान उभं केलं आहे. त्यांची भूमिका स्पष्ट आणि थेट आहे. रवी राणांची मदत घेतली तर राष्ट्रवादी भाजपला पाठिंबा देणार नाही. म्हणजे भाजपची अवस्था अशी झाली आहे की एकाचा हात धरला तर दुसरा हात सोडून देतो. दोघांनाही सोबत घेऊन चालणं सध्या जवळपास अशक्य झालं आहे. आता सत्तेचं गणित पाहिलं तर चित्र आणखीच गुंतागुंतीचं दिसतंय. भाजप आणि युवा स्वाभिमान एकत्र आले तरी बहुमताच्या रेषेपर्यंत पोहोचतच नाहीत. भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र आले तरी आकडा अपुरा पडतो. म्हणजेच भाजपकडे आज संख्याबळ असलं तरी सत्ता गाठण्यासाठी आवश्यक असलेला शेवटचा पाऊलवाटा त्यांच्यासाठी बंद झाल्यासारखे आहे. आज पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आघाडीचा पर्याय पुढे येतो. काँग्रेस, राष्ट्रवादी, MIM एकत्र आले तरी सत्ता स्थापनेसाठीचा मार्ग कागदावर तरी मोकळा दिसतो. त्यात बहुजन समाज पार्टी, ठाकरे गट आणि वंचित यांची साथ मिळाली तर 44चा आकडा गाठता येतो. हा प्रयोग धाडसी आहे, पण राजकारणात धाडसच अनेकदा इतिहास घडवतं. भाजप आणि राणा यांना रोखण्यासाठी हे अशक्य वाटणारं समीकरणही प्रत्यक्षात उतरू शकतं, असं अनेक राजकीय जाणकारांचे मत आहे. या सगळ्या खेळात अजून एक निर्णायक कडी बाकी आहे, आणि ती म्हणजे महापौर पदांचं आरक्षण. महापौर पद कोणत्या प्रवर्गासाठी सुटणार यावर अनेकांची राजकीय किंमत ठरणार आहे. आरक्षणाचं चित्र स्पष्ट झाल्यानंतर खरी सत्ता कोणाकडे झुकते हे समजेल. तोपर्यंत सर्वच पक्ष संयम बाळगून योग्य क्षणाची वाट पाहत आहेत.
आज अमरावतीत परिस्थिती अशी आहे की भाजप सर्वात मोठा पक्ष असून देखील सत्तेपासून सर्वात दूर आहे. रवी राणा आत्मविश्वासाने सांगत आहेत की महापौर भाजपचाच होणार, तर काँग्रेस गटातून सांगितलं जातंय की 38 वरून 44 गाठणं कठीण असलं तरी ते अशक्य नाही. शेवटी एकच प्रश्न आहे, भाजप फोडाफोडी करून सत्तेपर्यंत पोहोचणार की काँग्रेस नवीन आघाडी उभी करून इतिहास घडवणार? अमरावतीत कमळ फुलणार की नवी राजकीय पहाट उगवणार हे लवकरच स्पष्ट होईल. अशाच नवनवीन माहितीसाठी पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.